नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर दिवाळीच्या रेसिपीज आपण चालू केल्यात। आपली शंकरपाळीची रेसिपी झाली आहे, त्यासोबतच मी चकलीच्या भाजणीची रेसिपी पण अपलोड केली आहे। आणि आता आपण चकली करणार आहोत। कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत अशी चकली कशी करायची आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। या भाजणीच्या पिठाची जी रेसिपी आहे ती मी अपलोड केलेली आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन बघू शकता किंवा मग माझ्या प्रोफाईलमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला तिथे याची रेसिपी नक्कीच दिसेल। आणि आपला मूळ पाया जो आहे तो एकदम मस्त झालेला आहे। भाजणी आपली जी आहे ती एकदम नीट प्रमाणानुसार झालेली आहे। तर इथे मी 4 कप या मेजरमेंटनुसार 4 कप भाजणीचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि आपल्याला 4 कपच पाणी सुद्धा इथे घ्यायचं आहे। त्यानंतर ओवा मी इथे 2 चमचे घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, हळद 1 चमचा, तीळ 3 चमचे, तेल मी इथे एक छोटी वाटी आहे ते वाटीभर तेल घेतलेलं आहे। साधारण 3 ते 4 चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे 4 कपनुसार। तुम्ही तुमच्या पिठाच्या भाजणीच्या पिठाच्या अंदाजानुसार घेऊ शकता। आणि तसंच लाल तिखट पण मी इथे 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार कमी जास्त करू शकता। तर आता सर्वात आधी आपण 4 कप पाणी जे आहे ते थोडंसं उकळी असतोपर्यंत गरम करून घेणार आहोत। तर आपण इथे 4 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, उकळी येऊ द्यायची एक उकळी, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूयात। तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी चांगलं गरम झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं जे साहित्य आहे ते टाकूया। तर आता तेल टाकून घेऊयात। 4 चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट, इथे मी 3 ते 4 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, दोन चमचे ओवा, 3 ते 4 चमचे तीळ। हे तीळ कसे उष्ण असतात आणि थंडीच्या दिवसात ते खावे म्हणून आपण ह्याच्यामध्ये तीळ टाकतो। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं। आणि आता परत ह्याला आपल्याला अजून एक उकळी येऊ द्यायची आहे। तर आता आपण पाणी पण उकळी येऊ दिलेली आहे सगळं मसाले वगैरे टाकून। आता आपण त्याच्यामध्ये भाजणीचं जे पीठ आहे ते टाकून घेऊयात। आणि आता आपण हे सगळं जे आहे ते मिक्स करून घेऊयात चांगलं। गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात चांगलं। तर आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पीठ जे आहे ते आपण 10 ते 15 मिनिटं वाफवायला ठेवणार आहोत। गॅस बंद केला आहे आपण आणि आता 10 ते 15 मिनिटांनंतर बघूयात। तर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं पीठ पण चांगलं वाफलं गेलेलं आहे। आता आपण हे एका पाटीमध्ये काढून घेऊयात आणि थंड करूयात थोडंसं। तर आता आपण हे पाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। जास्त थंड नाही करायचं आहे, आपण थोडंसं ह्याला असं करूयात म्हणजे ते लवकर थंड होईल। आपल्याला पूर्णपणे असं थंड नाही करायचं आहे, थोडंसं गरम राहू द्यायचं आहे जेणेकरून ते चांगलं मळलं जाईल। तर आता आपण 5 ते 6 मिनिटं थांबूयात। तर आपलं पीठ जे आहे ते थंड झालेलं आहे, पूर्णपणे थंड नाही झालं आहे, थोडंसं गरम आहे। तर आता आपण हे असं मळून घेऊयात। आपल्याला ह्याच्यामध्ये आता पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे। तर आता आपण हे चांगलं मळून घेतोय। जेवढी चांगली आपण हे पीठ जे आहे ते जेवढं चांगलं
मळू तेवढी चांगली आपली चकली होते। तुम्हाला जर का पाणी असं वाटत असेल की टाकावं तर थोडंसं 1-3-4 चमचे तुम्ही टाकू शकता, पण तशी शक्यतो गरज नाही। आपण योग्य प्रमाणे वापरलेलं आहे पाण्याचं आणि पिठाचं। आपल्याला ही पीठ जे आहे ते जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, मीडियम असंच ठेवायचं आहे, तरच मग आपल्या चकलीला मस्त असे काटे येतील। वाव, तर आपण मस्त असं मळून घेतलेले आहे हे पीठ। आता आपण हे पीठ जे आहे ते साधारण 10 ते 15 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवूयात। म्हणजे ते चांगलं रेस्ट झालं की मग आपल्या चकल्या ज्या आहेत त्या कुरकुरीत अशा बनतील। तुम्ही बघू शकता इथे पीठ जे आहे ते जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त असं सैल पण नाही। आता आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट होण्यासाठी हे ठेवूयात। हे पहा, आपण इथे ही चिपळी लावलेली आहे चकलीची, बघू शकता तुम्ही इथे। आपण तेल पण चांगलं लावून घेतलेलं आहे, हे पहा। आणि जे खरमूड बाजू असते ती आतमध्ये टाकायची आणि जे स्मूथवालं असतं ते बाहेर येईल अशा प्रकारे आपण याच्यामध्ये ही चिपळी टाकून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये पीठ पण टाकून घेऊयात आणि आता आपण हे टोपण जे आहे ते लावून घेऊयात। असं मस्त अशी चकली करून घेऊयात। वाव, मस्त काटे येत आहेत, एकदम छान होते आपली चकली। मस्त, खूप छान झालेली आहे आपली चकली, तुम्ही बघू शकता। आता आपण अशा चकल्या करून तळून घेऊयात। आता आपण चकल्या तळून घेतोय, ह्याचा एखाद्या उलटण्याने किंवा मग झाऱ्याने असं चकली टाका, जेणेकरून आपल्या अंगावरती तेल उडणार नाही। तर इथे मी 4 ते 5 चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण तळून घेऊयात। मीडियम गॅसवरतीच आपल्याला या चकल्या तळायच्या आहेत आणि ह्याचे जे तेलाचे बबल्स जे आहेत ते वरचे कमी झाल्यानंतर आपण ते अशी उलटून घेणार आहोत, म्हणजे दुसऱ्या साईडने पण तळून घेणार आहोत। आता एका साईडने चकल्या ज्या आहेत त्या तळायला गेलेल्या आहेत, बबल्स इथे कमी झालेले दिसत आहेत आपल्याला, हे पहा। आता आपण दुसऱ्या साईडने चकल्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात। बघा, आमची एक चकली जी आहे ती तुटलेली आहे, त्यामुळे लास्टला चकली झाल्यानंतर तिथे थोडंसं असं चिपकवून द्यायचं, जेणेकरून ती चकली तुटत नाही। म्हणून आमची एक जी चकली आहे तिला आम्ही असं चिपकवलं नव्हतं लास्टचं, तर ती तुटलेली आहे, तुम्ही बघू शकताय। बाकीच्या चकल्या वाव, सुपर, आणि कलर पण खूप छान येतोय त्यांना आता। तर या इथे आपल्या चकल्या ज्या आहेत त्या मस्तपैकी तळल्या गेलेल्या आहेत, त्यांना खूप छान असा गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे। आता आपण ह्या काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या तयार करून घेऊयात। वाव, तर इथे आपल्या चकल्या सगळ्या तयार आहेत, तुम्ही बघू शकता की किती मस्त असे काटे पडलेले आहेत आपल्या सगळ्या, प्रत्येक चकलीला मस्त असे काटे आलेले आहेत, याचाच अर्थ ती खूप छान झालेली आहे। वाव, तर बघा किती छान दिसत आहेत ह्या चकल्या। आता मी ह्याच्यातली एक खाऊन दाखवते, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ही कशी झाली आहे। खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे, तुम्हाला आवाजावरून नक्कीच कळालं असेल। आपलं प्रमाण जे आहे ते एकदम करेक्ट आहे, एकदम झक्कास झालेली आहे आपली चकली।
आणि ती अशी गोल गोल एकदम छान दिसते. खूप छान झालेल्या आहेत चकल्या. तुम्हीसुद्धा हे प्रमाण वापरून चकल्या करून बघा आणि कशा होतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.